तर अजित पवारांशी आणि माझी भेट झाली नाही असं धनंजय देशमुख यांनी म्हटलेलं आहे। माझ्या भावाची हत्या करणारे कोण हे एसआयटीला माहिती आहे असं देखील देशमुख यांनी म्हटलंय। दादा म्हणाले गुन्हेगारांना सोडणार नाही हेच अपेक्षित असल्याचं देखील देशमुख यांनी म्हटलंय। आम्ही न्यायाची मागणी करत आहोत, हीच आहे असं देखील देशमुखांनी म्हटलं। आज बीडमध्ये अजित पवार आले होते, त्यांच्या काही भेटी संदर्भात तुम्हाला निरोप आला होता का? भेटी संदर्भात तुम्ही काल म्हटले होते की मला निरोप आला, तुम्ही भेटणार आहे, नेमकं काय झालं? नाही, भेटीचा कुठला निरोप नाही आला, पण त्यांनी सकाळी स्टेटमेंट दिलेलं होतं की गुन्हेगारांना मकोका लावण्यात येईल, गुन्हेगाराला सोडलं जाणार नाही। पण मी त्यांना एक विनंती केली होती सकाळी आपल्याच माध्यमातून की जे या हत्याकांडातले जे सगळे आरोपी आहेत यांना फाशीची शिक्षा देणं हे पहिलं काम आहे। त्याच्यानंतर मग समाजाला ऑटोमॅटिकच समजेल की चुका म्हणजे हत्या केल्यावर, खंडणी मागितल्यानंतर, अपहरण केल्यानंतर कशी शिक्षा दिली जाते। ह्या सगळ्या बीड जिल्ह्यालाच नाही तर महाराष्ट्राला कळेल। माझ्या भावाचे जे हत्या करणारे हत्यारे आहेत यांना मदत करणारे जे कोणी लोक आहेत त्यांना पण माहिती आहे सगळ्या म्हणजे एसआयटीला, सीआयडीला हे त्यांनी जाहीर करावे, जेणेकरून त्यांच्यापासून समाजाला किंवा इतर लोकांना सगळ्यांना तिथं सावध राहता येईल की चारित्र्य स्वच्छ ठेवा, खंडणी मागणाराची गय केली जाणार नाही, गुन्हेगारांना सोडलं जाणार नाही। तेच अपेक्षित आहे। आम्ही सगळ्यांना जे मागणी करतोय न्यायाची ती हीच आहे। कॅमेरामन आप्पासाहेबसह मी रमेश चेंडके, टीव्ही 9 मराठी, आंतरवली।